टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। बुलढाणा जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसापासून सतत जोरदार पाऊस होतोय आणि या पावसामुळे अनेक नदी नाल्यांना पूर आलेला आहे। शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी साचले, नदीकाठच्या शेताचं मोठं नुकसान झाले। मी सध्या चिखली तालुक्यातील दिवठाणा गावच्या जवळ असलेल्या जांबुवंती नदीच्या काठावर आहे। आपण जर पाहिलं तर मी सध्या या जांबुवंती नदीच्या काठावरती आहे। मोठं शेतकऱ्यांचं नुकसान झाले। जांबुवंती नदीला सकाळपासून या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून आज पहिल्यांदा पूर आलाय आणि नदीकाठची जी शेती आहे संपूर्ण शेती पाण्याखाली गेलेली आहे। ज्या शेतकऱ्यांचं सोयाबीन असेल, तूर असेल, कपाशी असेल, उडीद मूग असेल, संपूर्ण पीक जे आहे ते सध्या पाण्याखाली आहे। मोठं नुकसान झाले। अनेक शेतकऱ्यांची शेती जी नदीकाठावरची आहे ती शेतकऱ्यांची शेती या ठिकाणी वाहून गेल्याचं चित्र आहे। सोमठाणा असेल, दिवठाणा असेल, बोरगाव वसू असेल, एवढेच गावं नाही तर या नदीकाठावर जी काही गावं आहेत त्या गावांचा संपर्क तालुक्याशी तुटलेला आहे। या नदीकाठाची जी काही शेती आहे ती हजारो हेक्टर शेती सध्या पाण्याखाली आहे। अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। चिखली तालुकाच नाही तर चिखली, मेहकर, सिंदखेड राजा, देवगड राजा, सिंदखेड राजा या तालुक्याचा सुद्धा अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाल्यामुळे नदीकाठावरील शेती जी आहे ती सध्या पाण्याखाली आली। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान जे आहे ते झालेलं आहे। आपण जर पाहिलं तर सध्याची परिस्थिती ही नदीकाठच्या शेताची आहे। नदीकाठच्या शेतावर सध्या जे पाणी जे आहे ते जवळपास 8 ते 10 फूट पाणी सध्या शेतामध्ये आहे। सकाळपासून पाणी शेतामध्ये असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची पिकं या ठिकाणी नष्ट झालेली आहेत। सध्या जर परिस्थिती पाहिली तर जी नदीकाठची जी शेती आहे त्या शेताचं मोठं नुकसान झाल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसते। आपल्यासोबत शैलेश गोंदे आहेत। भाऊ, मला सांगा की सकाळपासून या ठिकाणी पाऊस सुरू आहे, अनेक शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली गेली आहे। पहिल्यांदाच या जांबुवंती नदीला पूर आलाय। नदीकाठी जी शेती आहे संपूर्ण शेती खरडून गेली, पिकं पाण्याखाली। काय नेमकं नुकसान झालं? गेल्या 18 वर्षानंतर जांबुवंती नदीने रुद्ररूप धारण केलेलं आहे आणि चिखली शहरातील काही भाग, त्यानंतर शेलूद नंतर सोमठाणा, दिवठाणा, बोरगाव वसू समोर संपूर्ण या नदीच्या पात्राजवळ जे गावं आहेत अशा प्रकारची हजारो हेक्टर शेती पूर्ण पाण्याखाली रखडल्या गेलेली आहे। कुठलंही यामधलं हजारो हेक्टर शेतीमधलं पीक शेतकऱ्यांच्या हाती यायची शक्यता नाही। त्यामुळे शासनानं कुठंतरी तात्काळ या सगळ्या नैसर्गिक आपत्तीचं पंचनामा करून शेतकऱ्यांना भरघोस अशी कशी मदत करता येईल याचा विचार करून तातडीनं शासनानं याकडे लक्ष द्यावं। नक्कीच आपण जर पाहिलं तर ही शेतकऱ्यांची व्यथा आहे। गेल्या जवळपास 8 ते 10 तासापासून शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली आहे। नदीकाठची शेती पाण्याखाली आहे। संपूर्ण पिकं जी सध्या पाण्याखाली आलेली आहेत। या भागात नाही तर ज्या तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय, ज्यामध्ये मेहकर असेल, लोणार असेल, सिंदखेड राजा असेल, त्या भागामध्ये सुद्धा नदी नाल्यांना पूर आलेला आहे। नदीकाठच्या शेतीमध्ये पाणी शिरलेलं आहे। अनेक शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली गेली, पिकंसुद्धा पाण्याखाली गेली, शेती खरडून गेलेली आहे। मोठं नुकसान जे आहे ते शेतकऱ्यांचं झालेलं आहे। दिवठाणा, सोमठाणा, बोरगाव वसू यासह अनेक गावांचा संपर्क चिखली तालुक्याशी तुटलेला आहे। आपण जर पाहिलं तर यापूर्वी सुद्धा शेतकऱ्यांचं मोठं नुकसान या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं झालं होतं। आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या शेताचं मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। ही जे नुकसान जे आहे ते भरून न निघण्यासारखं आहे। मात्र तात्काळ शासनानं हा पूर ओसरल्यानंतर या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करावे आणि या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांची आहे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।